गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डचं डेली अनालिसिस करूया की बघूया मार्केटमध्ये काय मोमेंट येऊ शकते. तर आपण गोल्डला ह्या एवढ्या लास्ट ह्या मंथमध्ये बघितलं तर मार्केट काय करतंय. तर मार्केट एक बुलमूव्ह येते, त्यानंतर रिट्रेस करते, त्यानंतर बुलमूव्ह येते, रिट्रेसमेंट करते, बुलमूव्ह, रिट्रेसमेंट, मूव्ह, रिट्रेसमेंट, रिट्रेसमेंट आणि सेम आता पण इथंच चाललं. मार्केटला इथनं थोडं खाली म्हणजे मार्केट इथून खाली येऊ शकते आणि ती एक रिट्रेसमेंट असेल आणि त्यानंतर मार्केट एक मुवमेंट देऊ शकते. आणि आत्ता मार्केट आहे 2600च्या लेवलला, म्हणजे की जी की ऑल टाइम हायची लेवल आहे, 2600ची लेवल. त्याच्यामध्ये आत्ता मार्केट आहे आणि आत्ताची जी मुवमेंट आल्या त्याला एक रिट्रेसमेंट येऊ शकते, जी की एक रिट्रेसमेंट येऊ शकते आणि इथपर्यंत येऊ शकते. ही प्रोबॅबिलिटी जास्त आहे ह्या लेवलपर्यंत, आणि इथून एक मुवमेंट येऊ शकते ह्या लेवलपर्यंत. का तर ह्यो मार्ग रेझिस्टन्स ऍक्ट झालता आणि तो आता सपोर्ट ऍक्ट होऊ शकतोय मार्केटला, किंवा ह्या लेवलपासून. म्हणजे आपण एक प्रेडिक्ट करू शकतो की ओपनिंग क्लोजिंग पण आहे का, म्हणजे ट्रेंडिंग लिक्विडिटी पण होऊन एक मुवमेंट येऊ शकते. वीकलीमध्ये जर बघितलं तर वीकलीमध्ये पण हीच ट्रेंडिंग लिक्विडिटी होऊ शकते. आणि जर आपण फिप ड्रॉ केला 61-50% पण इथंच आहे, त्यामुळे येऊ शकते इथपर्यंत एक मार्केट आणि एक मुवमेंट येऊ शकते. पण मार्केटला जर इथं खाली येत असेल तर इथून एक अशी कॅन्डल बनवायची असेल तर त्याला लोअर टाइम फ्रेमला लोअरला स्ट्रक्चर बनवायला लागेल, रिव्हर्सलचं स्ट्रक्चर बनवायला लागेल, तेव्हाच मार्केट खाली येईल. आता जर इथं बघितलं 4 आवरला, तर 4 आवरला तर अजून असं काही दिसत नाही की मार्केटनं स्ट्रक्चर बनवायला चालू केले का, तर मार्केट हायर हाय बनवतच वर निघाल्या. तिथं स्ट्रक्चर बनवायला लागलेलं पण ही पण फेल झाले आणि मार्केट इथून एक अप देऊ शकते. ही चान्सेस थोडीशी जादा आहेत. 4 आवरमध्ये जर बघितलं तर 4 आवरमध्ये मार्केट ह्या हाफ विकला ट्रिगर करून एक्झॅक्टली आत्ता हाफ हाफ वीक कशी आहे मार्केट 4 आवरच्या. हाफ वीक पासून एक रिजेक्शन येऊ शकते मार्केटला. एक रिजेक्शन येऊ शकते. जर ते रिजेक्शन आलं तर मार्केटमध्ये ह्या कम्पॅरिझन लो बनवलं, आणि जर लो बनला तर मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत. जे आपण लेवल ठरवले तिथपर्यंत येण्याचे चान्सेस भरपूर आहेत मार्केटमध्ये. इथून जर असं बघितले तर एक अशी ट्रेंड लाईन पण इथे येतं. हे मार्केट काइंड ऑफ हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणू शकते. पॅटर्न म्हणजे कसंही असेल पण जी स्ट्रक्चर आहे ती चेंज होत नाही. ते बघा, ही हायर हाय बनवत वर निघाले, ह्या कम्पॅरिझनवरून हाय बनवला आहे. पण जर इथं लो बनला तर मार्केटमध्ये स्ट्रक्चर चेंज होऊन खाली येऊ शकते. आपण डायरेक्ट इथं सेल करू शकत नाही. इथनं एक जी मुवमेंट येईल त्या रिट्रेसमेंटला आपण सेल करायचं आणि हे टार्गेट ठेवायचं, जी की आपण काल प्लॅन केलेली तीच आज पण प्लॅन करतो. इथनं खाली येऊन जे की मार्केट खाली येऊन म्हणजे एक जिथं इथं जी प्लॅनिंग केलेली तेव्हा ही बनलेलं नव्हतं, तेव्हा आपण एक प्लॅनिंग केली की मार्केट इथून खाली येऊन एक रिट्रेसमेंट देईल, पण तसं झालं नाही. इथं खाली आलं, रिट्रेसमेंट दिलं नाही, कंटिन्युअसली मुवमेंट येईल. सेम प्लॅनिंग आपण इथं करतोय. जर एक डाऊन साईड मूव्ह आली आणि त्याच्यानंतर जर रिट्रेसमेंट दिली तर त्याच्यानंतर एक फॉलची, का तर इथून एक चांगलं बाईंग होऊ शकते, जी की आपल्याला म्हणजे बॉटम पासून जर आपल्याला बाईंग गावलं तर आपल्याला कमीत कमी 400-500 बिट्स ते तर होऊ शकते. पण हे मला वाटते की नेक्स्ट वीकमध्येच होईल. NFPच्या अगोदर किंवा नंतर पण होऊ शकते. म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला इथं मार्केट भेटू शकते, तिथमध्ये आपल्याला काही मुवमेंट बघायला भेटू शकते. हे आपलं आजचं प्लॅनिंग आहे. बघूया, जर असं स्ट्रक्चर बनलं तरच आपण प्लॅन करणार आहे. अदरवाईज न्यूयॉर्क सेशनला बघूया. न्यूयॉर्कला तर
काय स्ट्रक्चर बनलं बाईंग साईडचं किंवा सेलिंग साईडचं, तर तसं मी अपडेट देईन. आणि Instagramला पण आपले फॉलो करा. त्याच्यावर आपण डेलीचं 100 डेज चॅलेंज आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यावर. ओके.